नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण द्रोणागिरी नोडमध्ये आढळलेल्या 8 फूट लांबीच्या अजगरास सर्पमित्रांनी दिले जीवनदान। द्रोणागिरी नोड नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील एक विकसित होणारे सिडको नोड आहे आणि आता द्रोणागिरी हे एक मोठे व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे। त्याचप्रमाणे मोठमोठे रहिवासी संकुल उभारले गेले आहेत। काही ठिकाणी इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। द्रोणागिरी नोड आजूबाजूला खाडी आणि खारपुटी कांदळवनचे जंगल, दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, वस्ती तसेच विस्तारीकरणाच्या दृष्टीने द्रोणागिरी आता नवी मुंबई शहराप्रमाणे गजबजू लागले आहे। मानवनिर्मित शहरांमुळे पशु, पक्षी आणि जंगली प्राणी यांना आपल्या भक्ष्याच्या शोधासाठी रस्त्यावर मानवाच्या रहदारीच्या ठिकाणी येण्याची वेळ आली आहे। याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपणास रोज ऐकावयास मिळणारी बिबट्यांची दहशत। त्याचप्रमाणे आता सरपटणारे प्राणीही मानवी वस्तीत आपले भक्ष्य शोधण्यासाठी येत आहेत। शुक्रवार दिनांक 21 रोजी द्रोणागिरी नोडमध्ये सेक्टर 52 मध्ये रात्री 8च्या सुमारास मुख्य रस्त्यावरील दुभाजकातील गवतात येथील रहिवाशांना अजगर दिसल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली व त्यांनी सर्पमित्र नितीन घरत यांना फोन करताच त्यांच्यासोबत बेलपाडा येथील सर्पमित्र साजन या 2 सर्पमित्रांनी या अजगरास पकडून त्यास जासई समोरील डोंगरात सोडून दिले। सुमारे 8 फूट लांबीचा हा अजगर होता। द्रोणागिरी येथील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात अजगर दिसल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। त्यानंतर नागरिकांनी सर्पमित्र साजन व नितीन घरत यांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।